उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड उरण पनवेल शाखेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय विवेक पाटील उपस्थित होते। उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड उरण पनवेल शाखेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले। या पतपेढीचे उद्घाटन माननीय विवेक पाटील व शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शिंदे, माजी जेडपी सदस्य प्रज्योती म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकला शेळके, प्रकाश जितेकर, माजी उपसभापती राजेश केनी, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य आरडी घरत आदी मान्यवरांसह शिक्षक उपस्थित होते। यावेळी उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वाटचालीवर समाधान व्यक्त करताना पतपेढीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना माननीय विवेक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या संस्थेचं पनवेल शाखेचं 92 लाखाचं आहे, उरणचे 16 लाखाचं आहे, जुने इमारत काहीतरी 40,000 त्या काळात आज तर एवढी चांगली सावर मालमत्ता असणाऱ्या ज्या कमी पतसंस्था आहेत त्याच्यातली तुमची आहे याचा अभिमान निश्चितपणे तुम्हाला आम्हाला आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून पनवेल आणि कर्जत खालापूर या भागामध्ये राहणारे सदस्य आहेत त्याला एक चांगल्या प्रकारची सर्व्हिस तुम्ही द्याल याच्यामध्ये तिला मात्र शंका नाही। तुमचा हा कारभार जर बघितला आपण तर बँकेचा कारभार उत्तरोत्तर चांगल्या प्रकारचा सुधारत आहे। व्याजदराचं थोडंसं प्रमाण जास्त आहे पण डिव्हिडंड मात्र चालू वर्षी त्यांनी कमी केलेला आहे। काशीनाथ पाटलाने ज्या शैक्षणिक कर्जाचा उल्लेख केला त्याच्यावर मात्र आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे अशी सूचना करेल। कारण ज्या अमोल शिंदेनी गुरुजींनी जी ही संस्था स्थापन केली त्यांची 4ही मुलं आज चांगल्या सरकारी कंपनीमध्ये नोकरी करताना दीपक फर्टिलायझर मध्ये आहेत, JNPT मध्ये आहेत, MSCB मध्ये आहेत, IPC सारख्या ठिकाणी एक अधिकारी वर्गावर त्यांची मुलं नोकरी करताना दिसतात। तुमची मुलं सुद्धा त्याच पद्धतीनं शिकली पाहिजेत। तुमची मुलं सुद्धा रिटायरमेंट नंतर अशा वरिष्ठ पातळीवर आम्हाला बघायला मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी जरी नवरा बायको नोकरी करत असेल काशीनाथ पाटलांनी सांगितलं का दोघंही असतात पाहिजे तरी पण आजचं वाढलेला शिक्षण खर्च हा तुमच्याही आवाक्या बाहेरचा आहे आणि म्हणून अशा प्रकारचं शिक्षण कर्ज चालू करण्याचा जो मानस चेअरमन साहेबांनी ठेवलेला आहे तो मानस चालू करण्याचा त्याचा निर्णय लवकर घ्या आणि तो आकडा जादा वाढवून करा आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर कर्नाळा बँक तुमच्या पाठीशी उभी राहील। दरम्यान काशीनाथ पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। आज सहज आपण प्रवेश घेतला चांगल्या कॉलेजमध्ये तरी कोल्हापुरीला 25 लाख मोठ्या कॉलेजला जावं लागते तर त्या शैक्षणिक कर्जामध्ये पण प्रभाकर घरात तुम्ही थोडीशी वाढ करणं गरजेचं आहे। कारण भागदारांना आपण समजतोय का आज MBBS सारख्या ठिकाणी जायचं तर 30-40 लाख रुपये डोनेशन घेतल्याशिवाय प्रवेश मिळत नाही। कारण हे जे कर्ज आहे ते 100% वसुलीचं कर्ज आहे। फक्त तुम्हाला एकच गोष्ट अडचणीची आहे की दुर्दैवाने एखाद्या सदस्याचा किंवा भागधारकाचा दुर्दैवी निधन झालं तर मात्र तो फटका संस्थेला बसतोय। पण हे सर्व तुम्ही मंडळी करत असताना आज नॅशनलाइज बँकेला लाजवेल अशी 85-90 लाख रुपयाची वास्तू आपण या ठिकाणी उभी केली हे काही कमी नाही आणि त्याच्यामध्ये आणखी महत्त्वाचा विषय की तुमचं डिव्हिडंड कमीच केलं नाही। जनरली बँकांच्या माध्यमातून का होते की त्या वर्षाच्या डिव्हिडंडला कुठेतरी कात्री लावली जाते आणि तो पैसा इमारत निधीला वर्ग केला जाते। परंतु अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा लाभार्थ्यांचा किंवा कर्जदारांचा न करता संचालक मंडळाने कठोर निर्णय घेतलेला आहे। खरं तर अतिशय चांगलं काम या पतसंस्थेचं होते।